जय शिवराय सर्वांना। हल्ली चर्चेत असलेला छावा चित्रपट मी स्वतः त्याच्यावरती बरेच व्हिडिओ टाकलेत, पण त्या अनुषंगाने ज्या गोष्टींची शक्यता होती ना त्या सगळ्या एकामागोमाग एक अशा पुढे येताना दिसतात। जर तुम्ही छावा चित्रपट येण्यापूर्वीपासूनचं जर सगळं पाहिलं ना, ते छावा चित्रपट रिलीज होऊन आत्तापर्यंत ज्या प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा घराघरात पूर्ण जगभरात पोचलेला आहे, त्या अनुषंगाने काही गोष्टी प्रामुख्याने ज्या बऱ्याच लोकांना माहिती नव्हत्या त्या माहिती झालेल्या आहेत की संभाजी महाराजांना कशा प्रकारे जे अनाजी दत्त होते, सोमाजी दत्त होते, असे जे काही फितूर माणसं होती यांना हत्तीच्या पायी दिलं होतं। खरं तर परंपरा ही होती की ब्राह्मणाला कोणी शिक्षा करत नव्हतं, करायची नाही असं लिहिलेलं होतं, पण त्याच्या विरोधात जाऊन संभाजी महाराजांनी या पंतांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारलेलं होतं। कारण त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना अन्नात विष घालून मारण्याचा डाव केला। वेळोवेळी त्यांनी संभाजी महाराजांना धोका दिला आणि त्यामुळे जी स्वराज्यात शिक्षा होती ती शिक्षा ह्या पंत लोकांना झालेली आहे। हा डाव त्यांच्या वंशजाच्या मनात असेल किंवा काही अशा प्रवृत्तीच्या मनात असेल, तो डाव धरून त्यांनी ज्या प्रकारे संभाजी महाराजांबद्दल फितुरी असेल, जे इतिहासामध्ये ज्या ज्या नोंदी आहेत त्या आधारावर मी बोलते, ज्या प्रकारे या जे लोक त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांवरती नाराज झाले होते, काही लालसेपोटी नाराज झालेले होते, त्यांना वतन हवंय, काही अशा द्वेषापोटी ते संभाजी महाराजांच्या विरोधात गेलेले होते आणि त्यांनी जे पेरलं होतं इतकी वर्ष आपल्या या महाराष्ट्रामध्ये संभाजी महाराजांना बदनाम करण्याचं एक षडयंत्र रचलेलं होतं। म्हणजे यांच्या लिखाणातून, यांच्या गाण्यातून ज्या प्रकारच्या गोष्टी घडत गेल्या, ज्या प्रकारे छत्रपती संभाजी महाराज सगळ्यांना दिसले, त्याच्यामुळे लोकांच्या मनात संभाजी महाराजांविषयी एक वेगळी भावना होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी इतकं स्वराज्यासाठी केलं आणि त्यांचा मुलगा असा वाया गेलेला कसं काय निघाला। आणि त्यानंतर आज 350 वर्षानंतर याच्यावरती बरेच, म्हणजे आता मागेच अमोल कोल्हेंची एक मालिका येऊन गेली, त्याच्या आधी पण मराठीमध्ये पण संभाजी महाराजांवरती एक चित्रपट आत्ताच हल्लीच आलेला आहे, त्याच्यामध्ये पण दाखवलंय। त्याच्या आधी पण एक चित्रपट आलेला, पण त्याला जास्त प्रेक्षक मिळालं नाही। प्रयत्न झाले या हल्लीच्या काळामध्ये संभाजी महाराजांना त्यांचं चरित्र दाखवण्याचा प्रयत्न केला गेला, पण ज्या प्रकारे आता छावा चित्रपट रिलीज झाला आणि तो जेव्हा संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला आणि जेव्हा एक विशिष्ट समुदायाला जेव्हा ही काळजी वाटायला लागली की आम्ही ह्या निमित्ताने बदनाम होतोय, त्यावेळेला आता एक एक फणा काढून वरती यायला लागलेत। म्हणजे मीही बरेच कमेंट मलाही आलेले आहेत व्हिडिओवरती की एका अनाजी पंथामुळे संपूर्ण समुदाय हा बदनाम करताय तुम्ही। तर याचे बरेच नमुने मी देऊ शकते की ज्यांनी संभाजी महाराजांना त्यांच्या लेखनातून, त्यांच्या कादंबऱ्यातून बदनाम केलेलं आहे। ते वीर सावरकर असतील, गोळवलकर असतील किंवा बरेच लेखक आहेत असे, आता सगळ्यांची नावं मी घेणार नाही, पण अशा बऱ्याच लोकांनी त्यांना बदनाम करण्यासाठी एक कादंबऱ्या काढलेल्या आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा असा वाया गेलेला होता। बऱ्याच व्हिडिओमध्ये मी बोलले आणि अशा प्रकारे त्यांनी त्यांना प्रेझेंट केलेलं आहे। आणि ही सगळी मंडळी एका समाजाची आहेत। आता तुमच्या लक्षात आलं असेल, मी खरं तर धर्माचं राजकारण कधीच करत नाही, मी माणसांच्या विरुद्ध बोलते नेहमी। पण आता झालंय काय, हा छावा चित्रपट रिलीज झाल्याच्या नंतर बरेच इतिहासकार, इतिहासतज्ञ हे बाहेर आले। त्यात राजे शिर्के घराणे
ते पुढे आले की आमचा इतिहास चुकीचा दाखवला गेला. पण शोकांतिका ही आहे, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं की हेच संभाजी महाराजांची जेव्हा बदनामी झाली 350 वर्ष, तेव्हा कोणीही या विरोधात पुढे आलं नाही. पण इतिहासकारांकडे जे पुरावे आहेत त्याच्यामधून सिद्ध झालेलं आहे की फितुरी कोणी कोणी केलेली आहे संभाजी महाराज. ते एक व्यक्ती नाही फितूर होणार आहे, अशी कितीतरी माणसं आहेत जे औरंगजेबाला जाऊन मिळालेले होते. आता झालंय असं की या फितुरीचा एक विषय आहे की फितुरी कोणी केली, याच्यावरून एक वाद निर्माण झाला की फितुरी कोणी केली. इकडे गणोजी शिर्केंचे वंशज म्हणतात की आमच्या पूर्वजांनी फितुरी केलेली नाही, पण तसे पुरावे आहेत की गणोजी शिर्के औरंगजेबाला जाऊन मिळालेले होते. औरंगजेबाचं पत्र आहे मुकरब खानाला आलेलं की तुम्हाला संभाजी सापडत नसेल तर तुम्ही शिर्केंना भेटा, ते तुमची मदत करेल, एवढा मोठा पुरावा आहे. अनाजी दत्तो जेव्हा हयात होता त्यावेळेला असे पंत मंडळी सुद्धा औरंगजेबाला जाऊन भेटलेले होते. कारण ह्या फितुरीमध्ये एक व्यक्ती नव्हता, असे अनेक जण होते जे नाराज होते. कोणाला वतन पाहिजे होतं, कोणाला काही दुश्मनी काढायची होती, कोणाला त्यांना छत्रपतीच्या गादीवरतीच बसू द्यायचं नव्हतं, ते बसलेले त्यांना बघवत नव्हतं. आणि आता छावा पिक्चर रिलीज झाल्याच्या नंतर जेव्हा ह्या विषयावरती चर्चा झाली तेव्हा इतिहास तज्ञ इंद्रजित सावंत यांनी एक त्यांचा अभ्यास केलेला ते पुढे मांडलेलं होतं. एका गोव्याला जो गव्हर्नर होता त्याच्या पत्राचं, त्यांनी लिहिलेल्या एका लेखाचं त्यांनी उदाहरण देऊन सांगितलेलं होतं की याच्यामध्ये ब्राह्मण समाजाने फितुरी केल्याचं स्पष्ट लिहिलेलं आहे त्या गव्हर्नरने. तर या विषयावरून झालंय असं, प्रशांत कोरटकर ते डॉक्टरला होतात पुढे आणि पत्रकार आहे तो माणूस, नागपूरचे, यांनी इंद्रजित सावंतांना फोन केला आणि त्यांनी ज्या भाषेमध्ये बोललेले त्यांचा कॉल रेकॉर्ड मीडियामध्ये आता सगळे ऐकत असतील. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी एकतर छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केलाय. शिवाजी महाराजांबद्दल त्याने उद्गार काढलेत की शिवाजी तर पळून गेला होता पावनखिंडीतून, पावनखिंड लढणारा ब्राह्मण होता. त्याला मी सांगू इच्छिते की बाजीप्रभू देशपांडे हे कायस्थ ब्राह्मण होते आणि त्या पावनखिंडीमध्ये जे लढत होते ना ते बांधल होते सगळे. आणि त्याचं म्हणणं असं होतं की शिवाजीच्या मंत्रिमंडळामध्ये सगळे आमचीच माणसं होती, पंत मंडळी ते होते, म्हणून राज्यकारभार सुरळीत चालला होता. नालायकांनो, महाराजांनी तुम्हाला तुमच्यातले गुण बघून मंत्रिमंडळात स्थान दिलं, तुम्हाला एवढ्या वरच्या पातळीवरती आणून बसवलं आणि त्याचे तुम्ही हे पांग फेडताय. खरं तर तुम्हाला छत्रपती महाराज ज्या वेळेला त्यांचा राज्याभिषेक झाला तो तुम्हाला खटकलेला होता, तुमच्या पूर्ण समाजाने ह्या गोष्टीला विरोध केलेला होता. छत्रपती शिवाजी महाराज कसे काय राजा बनू शकतो याच्यावरती संपूर्ण ब्राह्मण समाजाने बहिष्कार टाकलेला, विरोध केलेला, म्हणून काशीवरून गागा भट्टांना इकडे आणण्यात आलं आणि त्यांच्याकडनं राज्याभिषेक करण्यात आला. तर ती कळ तुमची तेव्हापासूनची आम्हाला माहिती आहे. वरती हलकट माणूस काय म्हणतो की शिवाजीचा बायोलॉजिकल बाप कोण आहे, तुझा माहिती आहे का रे? तुझा बायोलॉजिकल बाप कोण आहे ते माहिती आहे का तुला? तू कुठून आलेला आहेस ते माहिती आहे तुला? तुला स्वतःचा इतिहास माहिती आहे का? आर्य समाज कुठून आला हिंदुस्थानमध्ये? तुम्ही हिंदुस्थानामध्ये येता, शेवटी आमच्यासाठी तुम्ही परकीयच आहात. तुम्ही या हिंदुस्थानामध्ये येता आणि आमच्याच राजाबद्दल अभद्र असे शब्द काढता. लाज वाटते तुम्हाला? महाराजांचा बाप कोण आहे ते शोधण्यापेक्षा तुमची पिलावळ कोणती आहे ते जरा बघा ना. आणि काय तर ब्राह्मणांमुळे महाराजांचं अस्तित्व आहे की महाराजांमुळे तुमचं अस्तित्व टिकलं होतं?
म्हणजे या गोष्टीला काय म्हटलं पाहिजे? त्याने इतक्या घाणेरड्या शब्दात महाराजांबद्दल बोललेला आहे, इतक्या घाणेरड्या शब्दात त्याने इंद्रजित सावंत यांना सुद्धा शिवीगाळ केलेली आहे. म्हणजे लक्षात येत आहे, बहुजनांच्या लक्षात ही गोष्ट येते का की एक एक म्हणजे लिटरली त्यांनी धमकी दिलेली आहे. धमकी अशी दिली की मुख्यमंत्री आमचाच आहे, म्हणजे तू कंट्रोलमध्ये राहणार तर तुला घरात घुसून मारू आम्ही, इथपर्यंत धमकी दिलेली आहे. म्हणजे मुख्यमंत्री तुमचा आहे म्हणजे तुम्ही काही करणार का? आता हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही अग्निदिव्य अग्निपरीक्षा ही त्यांची आहे. ते याच्यावरती काय स्टेप घेतात ते बघायचे. तो हलकट राहुल सोनारकर, त्याचं मागे स्टेटमेंट होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महात्मा फुले असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, ही माणसं पुढे गेले कारण त्यांच्याबरोबर ब्राह्मण समाजातली काही लोक होती. हा घरात बसून बोलतोय. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वतःचं असं काही व्यक्तिमत्व नव्हतं, महात्मा फुलेंचं स्वतःचं असं काही नव्हतं, महाराजांचंही नव्हतं, फक्त ब्राह्मण समाज बरोबर होता म्हणून हे लोकांनी इतिहास घडवला. म्हणजे किती स्वतः शाबासकी द्यायची. आणि त्याला अतिरिक्त पोलीस बंदोबस्तामध्ये त्याला ठेवलेलं आहे. मग आता काय फडणवीस साहेबांना प्रश्न विचारते की आता ह्या प्रशांत कोरटकर आहे त्यालाही एक्स्ट्रा तुम्ही बंदोबस्त देऊन त्याला सुरक्षित ठेवणार आहात का? की महाराजांबद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी त्याला महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा त्याच्यावरती दाखल करणार आहे तुम्ही? कारण एक विशिष्ट समाज आहे, तो कायम छत्रपतींच्या बद्दल त्याच्या मनात कायम एक डाव धरून बसलेला आहे. आणि आता योगायोगाने तो बाहेर दिसतोय, बाहेर येतोय, त्यांच्या कमेंट्स मधून येतोय, त्यांच्या वागण्यातून येतोय. म्हणजे जे त्यांनी शक्य केलं होतं आता ते सगळं बदललंय. म्हणून त्यांना स्वतःची भीती वाटायला लागली की लोकांना कळतंय की हा घातपात कुणी घडवून आणला आणि त्याला ते घाबरलेत. पण हे बरं आहे की तुमचं खूप अति होत चाललंय ना. अति तिथे माती कधी ना कधी होणारच आहे. आणि प्रशांत कोरटकरला सांगते की ह्या भ्रमात राहू नको की मुख्यमंत्री तुझा आहे म्हणून तू काही करू शकशील. तुझ्या समाजाला आम्ही घाबरत नाही, कळलं ना? कारण आम्ही इकडचेच आहोत. तेव्हा जास्त नाटकं करायची नाहीत. आधी फोनवरून धमक्या द्यायच्या, महाराजांवरती अपशब्द बोलायचे आणि नंतर काय मी मानहानीचा दावा करणार आहे, मी हा फोन केलेलाच नाही, हे नाही ते नाही. अरे हलकटा, जर तुझ्यात हिंमतच नाहीये तर तू हे शब्द वापरलेस कसे, ते पण महाराजांबद्दल? आज तो पण ज्या देवांची पूजा करायला जातो ना, ते देव सुद्धा ना छत्रपतींमुळे आपल्या देवारामध्ये आहेत आणि म्हणून तुम्ही पोट भरताय. शब्द खूप लागणार आहेत पण शेवटी नाईलाज आहे. कारण महाराज आहे, महाराजांना जर कोणी अपशब्द बोलला मग त्या ठिकाणी कोणी असेल आम्ही सोडणार नाही त्याला. आता आव्हान आहे मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब यांना थेट आव्हान आहे की तुम्ही काय भूमिका घेणार आहे. या माणसाला तुम्ही अटक करणार आहात का? त्याच्यावरती महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा तुम्ही दाखल करणार आहेत का? आता हे फडणवीस साहेबांनी दाखवायचंय. कारण इथे गोष्ट तुमची आमची नाहीये. सरळ सरळ महाराजांचा बाप काढलेला या माणसाने. म्हणजे किती यांची हिंमत वाढली आहे. बहुजनांनी या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. म्हणजे त्याने ठामपणे सांगितलंय की तुमची पानं सुद्धा आमच्याशिवाय हलत नाहीत. एवढी गुरमी, एवढी चरबी आलेली आहे या समाजाला. आणि आता झालं तेवढं बस झालं. आता इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराज असेल किंवा छत्रपती संभाजी महाराज किंवा आमच्या छत्रपतीच्या घराण्याची जर कोणी बदनामी करण्याचा प्रयत्न केला, त्यांना एकेरी शब्द उल्लेखला, त्यांच्या बाबत काही अपशब्द बोलला तर आम्ही बहुजन त्यांना सोडणार नाही, त्यांना कधी माफ नाही करणार. आता महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे बघूया. 2-2 आपल्याकडे उपमुख्यमंत्री बसलेले आहेत मराठा समाजाचे आणि ब्राह्मण समाजाचे देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत. आता ते काय न्याय करतात ते बघायचंय. राहुल सोलापूरकर आहेच लाईन मध्ये. यांना वेळीच ठेचलं पाहिजे. म्हणजे तुम्ही आधी बोलून जाता, महापुरुषांचं नाव घ्यायची पण तुमची लायकी नाहीये.
जर त्यांनी ही फितुरी केलेली आहे, संभाजी महाराजांच्या विरोधात गेलेले आहेत तर गेलेले आहेत, हा इतिहास आहे, त्यांनी खरोखर केलेला आहे, तर ते ऍक्सेप्ट करा. तुम्ही त्या बदल्यात महाराजांचा एकेरी उल्लेख करता आणि एवढी तुमची मजा जाते की त्यांचा बाप काढता तुम्ही. आता महाराज जर जिवंत असते ना तर अशांना टकमक टोकावरून खाली फेकायला पाहिजे किंवा हत्तीच्या पायी द्यायला पाहिजे. हा विषय खूप गंभीर आहे, गांभीर्याने घ्या. पुन्हा एकदा सांगते, मी कधीच कुठल्या जाती धर्माच्या विरोधात बोलले नव्हते, पण हे मजबूर करतायत. त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की अशा प्रवृत्ती ज्या पण आहेत बघा, ओळखा आणि तुम्हाला कसं वागायचं तुम्ही ठरवा. माझ्याकडनं मी एकच सांगेन, मी सोडणार नाही आता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.